आणि हिवाळी अधिवेशनाचा आजचा 7वा दिवस आहे। आज अनेक मुद्द्यांवरनं विधानसभेमध्ये वादावादी होण्याची शक्यता आहे। यामध्ये बीडमधलं जाळपोळीचं प्रकरण, मुंबईतील आरे कॉलनीमधील राम मंदिर सांस्कृतिक केंद्राच्या जागी कब्रस्तान बनवण्याचा प्रयत्न यासारख्या संवेदनशील विषयांवरती चर्चा होणार आहे। तर विधान परिषदेमध्ये अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान, तृतीयपंथी समाजाचं आरक्षण याबद्दलची चर्चा अपेक्षित आहे। अधिवेशनाच्या आजच्या कामकाजाबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आपले दोन प्रतिनिधी निलेश बुधावले आणि रजत वशिष्ठ आपल्या सोबत आहेत विधिमंडळ परिसरातनं। निलेश आणि रजत, आज दोन्ही सभागृहांमध्ये कामकाजाच्या बाबतीत कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरनं विषयांवरनं चर्चा होईल, काय आजची एकंदरीत रणनीती आहे सत्ताधारी विरोधक दोघांची? खरं तर मराठा आरक्षणावरून मागच्या 2 दिवसांपासून विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही ठिकाणी आमदार जे आहेत ते आपली बाजू मांडताना पाहायला मिळतात। अनेक आमदारांनी यासाठी आपल्याला भूमिका मांडायची अशी भूमिका घेतली होती। त्यानुसार अनेक आमदारांना वेगवेगळ्या पक्षाच्या संधी मिळताना आपल्याला पाहायला मिळते। आज प्रामुख्याने जर आपण पाहायला गेलं तर विधान परिषदेमध्ये अवकाळी संदर्भामध्ये जी काही चर्चा सुरू आहे त्या अवकाळीवरून आज प्रामुख्याने चर्चा होईल आणि अवकाळीसाठी सरकार काही घोषणा करतंय का किंवा विशेष मदत पॅकेज जाहीर करतंय का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। विधानसभेच्या बाबतीत जर बघायला गेलं तर विधानसभेमध्ये संवेदनशील विषय आज म्हणजे बीडचा असणार आहे। बीडच्या दुर्घटनेमध्ये जी बीडमध्ये जाळपोळीची घटना घडली होती त्या घटनेमध्ये मास्टर आणि माइंड कोणीच नाही अशा पद्धतीचं विधान कालच विधान परिषदेमध्ये सुरेश धस जे बीडचे स्वतः आमदार आहेत त्यांना केलं होतं। त्यांचं असं म्हणणं होतं की अशी घटना जी घडली ते केवळ 18 ते 21 या वयातील तरुणांना केलेली आहेत, जे पोलीस भरतीसाठी विशेष करून प्रयत्न करतात किंवा अपयश आलेलं ज्यांना आहे पोलीस भरतीसाठी, किंवा 18 ते 21 वर्षातली ही जी मुलं आहेत जी क्लासेससाठी बीडमध्ये राहत आहेत यांना हे सर्व प्रकार केला असं त्यांचं म्हणणं आहे। तर दुसरीकडे संदीप क्षीरसागर ज्यांचं घर जाळलं गेलंय ते आज प्रामुख्याने या लक्षवेधीवर बोलतील। आपली प्रत्यक्ष त्या ठिकाणी जी परिस्थिती होती ते या ठिकाणी मांडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। रजत, खरं तर आज दोन महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत। आज जरी राजस्थानला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जात असले तरी अजित पवार पूर्ण वेळ विधिमंडळाच्या कामकाजात असणार आहेत आणि त्यानंतर दिल्लीला रवाना होणार आहेत। काय याबाबतची अधिकची माहिती आहे? नक्कीच निलेश, विधिमंडळामध्ये कामकाज होईल, त्या कामकाजाशिवाय काही घडामोडी बाहेरही होताना आपल्याला पाहायला मिळतंय। कांद्याचा जो प्रश्न, कांद्या निर्यात बंदीचा जो प्रश्न आहे तो तीव्र झालेला आहे आणि शेतकऱ्यांच्या भावना जे आहेत ते दिल्लीपर्यंत कळवण्याच्या उद्दिष्टाने आज महाराष्ट्रातून एक शिष्टमंडळ जो आहे तो दिल्लीला जाण्याची शक्यता, ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सोबतच पणन मंत्री आणि सहकार मंत्री असा 5 जणांचा हा संपूर्ण शिष्टमंडळ असण्याची माहिती आहे। सोबतच कांदा प्रश्नी विधिमंडळामध्ये एक अत्यंत महत्त्वाची बैठक आहे। कांद्याचा अणु ऊर्जा आधारित काही प्रक्रिया आणि साठवणुकीची एक प्रोसेस असू शकते का या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज बैठक बोलावलेली आहे। आणि जो दिल्लीला जाणारं शिष्टमंडळ आहे त्यांच्यासमोर कांद्याच्या निर्यात बंदी सोबतच इथेनॉलवर जी बंदी मागच्या आठवड्याला केंद्र सरकारने लावलेली आणि त्याच्यामुळे साखर कारखानदार जे आहेत ते अडचणीत आलेले आणि त्यांच्या ज्या काही भावना आहेत, त्यांच्या जे काही प्रश्न आहे तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न जो आहे आजच्या दिल्ली वारीमधून होणार आहे। त्यामुळे विधिमंडळामध्ये खूप कामकाज आहे, मात्र सोबतच बाहेरच्या ज्या घडामोडी आहे त्याकडे आज आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे। विधान परिषदेतले काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्याच्यामध्ये तृतीयपंथीयांच्या आरक्षणासंदर्भातला एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे। खरं तर 1% आरक्षण त्यांना दिलं गेलं पाहिजे यासाठी 2 महिन्यांपूर्वी मुंबईमध्ये आझाद मैदानात भव्य मोर्चा काढण्यात आला होता। त्या ठिकाणी गदारोळ देखील मोठ्या प्रमाणात झाल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यामुळे तृतीयपंथीयांना कुठेतरी मूळ प्रवाहात आणायचं असेल तर त्यांना एक आरक्षण देणं गरजेचं आहे अशा पद्धतीची एकनाथ खडसे यांच्या वतीनं आज प्रामुख्याने भूमिका मांडण्यात येणार आहे। तर दुसरीकडे महाराष्ट्राचं एक प्रसिद्ध दैवत म्हणून प्रसिद्ध असणारं शनी शिंगणापूरचं जे शनी मंदिर आहे या ठिकाणी भ्रष्टाचार होतोय, कामकाजात अनियमितता होते अशा पद्धतीचे काही प्रामुख्याने आरोप विरोधी पक्ष, सत्ताधारी पक्षातलेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष असणारे चंद्रशेखर बावनकुळे आहेत यांच्या वतीनं ही बाजू मांडण्यात आलेली आहे। त्यांनी या संदर्भात सरकारला प्रश्न केलेला आहे की या सगळ्या विषयामध्ये काय कारवाई करण्यात येणार आहे। यामध्ये प्रामुख्याने जी भरती त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची करण्यात आलेली आहे ती बोगस आहे। काही कर्मचारी जे आहेत ते या देवस्थानमधला पगार घेत आहेत, मात्र ते बाहेर देखील नोकरी करतायत असे अनेक प्रकारचे आक्षेप त्यांना या ठिकाणी नोंदवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये जी काय आता काही दिवसांपूर्वी घटना घडली आणि जवळपास 6 महिलांचा त्या ठिकाणी मृत्यू झाल्याची माहिती आहे। या विषया संदर्भामध्ये उमा खापरे ज्या विधान परिषदेच्या आमदार आहेत त्यांना अल्पकालीन चर्चेची मागणी केली होती, यावर देखील सरकार आज उत्तर देताना पाहायला मिळणार आहे। आणि अवकाळी संदर्भात काही विशेष पॅकेजची काही घोषणा होते का हे देखील आज पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। ज्ञानदा, बरोबर आहे। एकीकडे मराठा आरक्षणाच्या क्युरेटिव्ह पिटिशनची सुनावणी सुप्रीम कोर्टात होणं अपेक्षित आहे किंवा निर्णय येणं अपेक्षित आहे, त्या दृष्टिकोनातून सुद्धा आज दोन्ही सभागृहांमध्ये काय चर्चा घडते हेही पाहणं इंटरेस्टिंग असेल। तुम्हा दोघांकडनं वेळोवेळी ताजी माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.